लाडकी बहीण योजनेचे पैसे 26 जानेवारीपूर्वी मिळणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया ती आम्ही सुरू केलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं आदिती तटकरे म्हणाले। आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात, जानेवारीचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात। लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी, योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होत आहेत। जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे, ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे कधी भेटणार आहेत, केवायसी कशा पद्धतीने करायचे, केवायसी या पद्धतीने केली तर तुमची केवायसी बरोबर होणार आहे, चुकीच्या पद्धतीने केवायसी केली तर यातून पुढे तुम्हाला चान्स दिला जाणार नाही, अशी माहिती सुद्धा महिला आणि बालकल्याण विभागाच्या आदित्यताई तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे। त्यामुळे आता केवायसी कशी करायची, त्यानंतर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार, त्यानंतर तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटणार, या सर्व लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे। लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात देखील झालेली आहे आणि महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात देखील झाल्याची माहिती आदितीताई तटकरे जे काय महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री त्यांनी स्वतः सांगितलेत। त्यामुळे आता लाडक्या बहिणीसाठी खुश खबर आहे, म्हणजे तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे। बघा, हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जो काय जानेवारीचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यात, आता लाडक्या बहिणीच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी, या योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होत आहेत आणि जानेवारीचा हप्ता म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे तो राज्यातील 2,26,00,000 इतक्या लाडक्या बहिणीचा आज जवळजवळ पाहायला गेलं तर 26 जानेवारी रोजी या ठिकाणी जमा होणार आहे। म्हणजे तुमचा 26 जानेवारी या ठिकाणी अतिशय गोड होणार आहे, कारण पात्र बहिणीचे जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची भरपूर दिवसाची या ठिकाणी प्रतीक्षा संपत आहे। अखेर लाडक्या बहिणींना भरपूर दिवसातून दिलासा मिळत आहे। बघा, भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणींना जानेवारी हप्त्याची वाट पाहत होते, तर या सर्व लाडक्या बहिणीची अखेर जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याचे भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे। आणि बघा, लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ते 1 डिसेंबर ते जानेवारी महिने 2 जानेवारी या 3 दिवसामध्ये आलेला आहे। त्यासोबतच तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे तुम्हाला पाहायला गेलं तर 13 जानेवारी ते 14 जानेवारी या 2 दिवसामध्ये आलेला आहे। आता तुमच्या खात्यामध्ये 19 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे, परंतु ज्या बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे पैसे आले नाहीत, डिसेंबर महिन्याचे पैसे आले नसतील तर त्या लाडक्या बहिणींना हेल्पलाईन सेवा करण्यात आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्याचे अर्धवट पैसे राहिले असतील, तर मागील हप्त्याचे पैसे देखील मिळाले नसतील, तर त्या लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या माध्यमातून हेल्पलाईन सेवा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। हेल्पलाईन म्हणजे काय, जर तुम्हाला पैसे खात्यामध्ये आले नसेल तर तुम्ही फोन लावून देखील त्यांना कळवू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलवरती 181 नंबरच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला फोन लावायचा आहे। आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत, तर कोणत्या कारणामुळे पैसे जमा झाले नाहीत याची सविस्तर माहिती आता सरकार तुम्हाला देणार आहे। आता हे सर्व हप्ते तुम्हाला मिळणार आहेत, तर कशा पद्धतीने तुम्हाला मागे हप्ते तुमच्या पैसे मिळवायचे, नोव्हेंबर महिन्याचे डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर पैसे कशा पद्धतीने मिळवायचे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, जानेवारी महिन्याचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये या ठिकाणी सर्वात अगोदर जमा होत आहे याची देखील सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे जर लाडक्या बहिणींनो तुम्ही जर लाडक्या बहिणी असाल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसेल, उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल, घरामध्ये कोणतीही सरकारी नोकरी नसेल, त्यासोबतच तुमचं वय 65 वर्षापेक्षा कमी असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा या ठिकाणी 19 जो काही हप्ता आहे तो हप्ता 1,500 रुपयेचा या ठिकाणी जमा होणार आहे। बघा, लाडक्या बहिणींनो प्रत्येक महिन्याचा हप्ता या ठिकाणी महिन्याच्या शेवटच्या 8 दिवसामध्ये या ठिकाणी जमा होत असतो। त्यामुळे आज तुम्हाला पाहत असेल की आपला देशाचा 26 जानेवारी देखील आहे आणि 26 जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री पाहायला गेलं तर जे काही आदित्यताई तटकरे आहेत त्या आदित्यताई तटकरे या ठिकाणी 26 जानेवारी दिवशी या ठिकाणी लाडक्या बहिणीचा दिवस या ठिकाणी गोड केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बघा,
राज्यातील जानेवारीमध्ये वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणीची या ठिकाणी अखेर आपल्याला प्रतीक्षा संपलेली आहे। अखेर सर्व लाडक्या बहिणींना भरपूर दिवसानंतर दिलासा देखील मिळत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पाहायला गेलं तर भरपूर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे पैसे, डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले आहेत। आता जानेवारी हप्त्याचे पैसे सुद्धा पात्र बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता एकंदरीत पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर जानेवारीचा हप्ता यासोबतच गॅस कनेक्शनचे पैसे, अजून एका लाभांतर्गत पैसे जमा होणार आहेत। त्यामुळं लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता आला पाहिजे, गॅस कनेक्शनचे पैसे आले पाहिजेत, अजून एका लाभांतर्गत तुम्हाला दुसरे देखील पैसे मिळणार आहेत। मग आपल्या मागील हप्त्याचे पैसे जे आहेत ते काय अर्धवट पैसे राहिलेत ते सर्व हप्ते मिळाले पाहिजेत। त्यासोबत आपल्याला चालू हप्ता मिळाला पाहिजेत। तर व्हिडिओ पुढचे तुम्हाला 2 मिनिटात तर सविस्तर पहा, जेणेकरून लाडकी बहीण योजना तुमच्या खात्यामध्ये पटकन पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत जर पाहायला गेलं तर मागच्या 5 दिवसापासून लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्याच्या हालचाल देखील सुरू होत्या। अखेर त्या हालचालीला यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज पाहायला गेलं तर 26 जानेवारी आपल्या देशामध्ये संपूर्ण आनंद वातावरण आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 100% या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। आता कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणी या खात्यातून अपात्र केले जाणार आहे याची देखील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुमचा लाडका भाऊ या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा। बघा, कारण लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्याची देखील निवडणुका होणार आहेत। त्यामुळे निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता ही लागू असते। या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये बहिणीच्या खात्यामध्ये पैसे सोडणे शक्य होत नाही। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून आचारसंहितेच्या अगोदर पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे त्याची सुरुवात देखील या ठिकाणी होत आहे। लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने दिलासा देखील तुम्हाला मिळणार आहे। राज्यातील सुमारे 2 कोटीपेक्षा अधिक या ठिकाणी लाडक्या बहिणीची जे काही जानेवारी महिन्याची प्रतीक्षा होती या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे। परंतु ज्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे आले नाहीत, डिसेंबर महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये अजून देखील जमा झालेले नाहीत, त्यांच्या ज्या लाडक्या बहिणींनी आज एक ताबडतोब एक काम केलं तर त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे महिने असे टोटल तुम्हाला 3000 रुपये आणि लगेच जानेवारीचे 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाचं काम करणार नाहीत, त्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे असतील, डिसेंबर महिन्याचे पैसे असतील, यासोबतच जानेवारी हप्त्याचे पैसे असतील, हे सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा होणार नाहीत। परंतु ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाचं काम करतील त्यांना सर्व मागील हप्त्याचे पैसे, त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचे पैसे, डिसेंबर महिन्याचे पैसे सगळ्यात म्हणजे पटकन तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होतील। आणि एकंदरीत जर लाडक्या बहिणी जानेवारीचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणीच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर जमा केला जाणार आहे याची देखील सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगणार आहे, तुमचा लाडका भाऊ सांगणार आहे। यासोबतच लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये विचार देखील केले जात होते की दादा मुख्यमंत्री असतील, नंतर एकनाथ शिंदे साहेब होते, त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली होती। तर या अन्नपूर्णा योजनेचे पैसे देखील अद्याप आमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। मग आम्हाला जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात या गॅस कनेक्शनचे पैसे कधी जमा होतील का, असा देखील अनेक लाडक्या बहिणी या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत। तर त्याचे देखील पैसे जमा होणार आहेत। त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा अर्ज देखील करावा लागणार आहे। ते कोणता अर्ज करावा लागणार आहे ते देखील सांगणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झाली होती त्याच वेळेस ही योजना सुरू करण्यात आली होती। अद्याप कोणत्याही बहिणीच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नाहीत। परंतु लाडक्या बहिणींनो, सध्या स्थितीला पाहायला गेलं तर नवीन वर्ष आत्ताच सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षाच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी निवडणुका देखील पुढे येत आहेत। त्या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे, नंतर लाडक्या बहिणी योजनेचे पैसे, जानेवारीचा हप्ता आणि एकंदरीत बहिणीची भरपूर दिवसाची प्रतीक्षा होती। त्यामुळे आता सर्व बहिणींची या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे। त्यामुळे आज 26 जानेवारी म्हणजे संपूर्ण देशामध्ये आपला 26 जानेवारी साजरा केला जात आहे आणि 26 जानेवारीच्या शुभ मुहूर्तावरती या ठिकाणी तुमच्या लाडक्या भावाने आणि तुमच्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी लाडकी बहीण म्हणजे आदित्य तटकरे या मंत्र्यांनी या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत। अशा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे जमा होणार आहेत। पण अनेक लोक पाहत असेल की तुफान बातम्या देखील व्हायरल होत आहेत की तुम्ही देखील सोशल मीडियावरती बातम्या पाहिल्या असतील, अशा बातम्या आता पाहायची गरज तुम्हाला भासणार नाही। अखेर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे आणि लाडक्या बहिणीची भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणी बँकेच्या SMS ची वाट पाहायची गरज भासणार नाही। तुम्हाला पटकन तुमच्या बहिणीच्या खात्यामध्ये म्हणजे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा सुद्धा होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायची आहे, ज्या की लाडक्या बहिणी अपात्र असतील, ज्या लाडक्या बहिणी नियमाच्या बाहेर असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत।
कारण की लाडकी बहीण योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या आणि गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या पोषणासाठी सुरू करण्यात आलेले असं माहिती देखील आता राज्य सरकारकडून सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे बघा, राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी ज्या योजनेत पात्र असतील त्यांच्याच बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे येतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी अपात्र असतील आणि तरी पण लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतील त्या लाडक्या बहिणीचे अर्ज अपात्र करण्याचे आदेश देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्यामुळं तुम्ही पात्र आहात का अपात्र आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे। बहिणींनो, पैसे आता कशा पद्धतीने येणार आहेत, जानेवारीचा हप्ता तुम्हाला आज कशा पद्धतीने येणार आहे, पैसे तुम्हाला जानेवारीचा हप्ता आज जमा नाही झाला तुम्हाला कोणत्या पद्धतीने केवायसी करायचे ते देखील सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा। आता बघा, 2026 सुरू आहे आणि आता या 2026 मध्ये सुद्धा काही महत्वाच्या पात्रता लाडक्या बहिणीसाठी नियम देखील लागू करण्यात आले आहेत। आता जुन्या पात्रता जे आहेत 2025 ते वेगळ्या होत्या आणि आता 2026च्या पात्रता या ठिकाणी नवीन लागू झाले आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्या लाडक्या बहिणी जुन्या पात्रतेमध्ये आणि नवीन पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्याच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा होऊ लागलेत, परंतु ज्या काही लाडक्या बहिणी जुन्या पात्रतेमध्ये आणि नवीन पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांना हे पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत जर पाहायला गेलं तर तुमच्या जिल्ह्यांची बँकाची यादी वाचून दाखवणार आहे, परंतु लाडक्या बहिणींनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही आनंदाचे निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आले आहेत। राज्यातील सुमारे 2 कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना या आनंदी निर्णयाला प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी लाभ देखील तुम्हाला मिळणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारने विधानसभेच्या अगोदर लाडकी बहीण योजना सुरू केली होती। या लाडकी बहीण योजनेच्या अगोदर म्हणजे 2 कोटीपेक्षा अधिक लाडकी बहिणीचे अर्ज पात्र देखील केलेले होते, परंतु कालांतर या योजनेमध्ये छाननी झाली, कालांतर योजनेमध्ये केवायसी करण्यात आली आणि या केवायसी मुळे राज्यातील भरपूर लाडक्या बहिणी आणि लाडक्या बहिणीचे अर्ज सुद्धा अपात्र ठरलेले आहेत। परंतु आज पाहायला गेलं तर याच्यामध्ये काही बहिणी पात्र होत्या त्याचे अर्ज सुद्धा या ठिकाणी केवायसी मुळे अपात्र ठरलेले आहेत। जर लाडक्या बहिणींनो तुम्ही तर पात्र असाल, तुमचा अर्ज केवायसी मुळे अपात्र झाला असेल तर तुम्ही ताबडतोब हा अर्ज भरून द्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला मागील हप्त्याचे पैसे चालू राहतील। आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्यथा जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केला तर तुम्ही हा फॉर्म भरून नाही दिला तर तुमचे पैसे देखील तुम्हाला मिळणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहू नका, उपयोग होणार नाही। आता बघा सगळ्या लाडक्या बहिणींनी एकंदरीत जर पाहायला गेलं तर तुमच्या खात्यामध्ये सर्व पैसे, मागील हप्त्याचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे, अजून दुसऱ्या लाभांतर्गत पैसे वितरित केले जाणार आहेत। तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो, परंतु लाडक्या बहिणींनो तुमचा लाडका व अतिशय महत्वाची माहिती सांगत आहे, त्यामुळे कान देऊन इकडं सर्वात महत्वाची माहिती आहे का बघा बहिणींनो। सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की लाडक्या बहिणी योजनेमध्ये केवायसी जी काही प्रोसेस सुरू असते म्हणजेच 19 नोव्हेंबरची जी काही केवायसीची शेवटची तारीख देण्यात आली होती, परंतु आता 19 नोव्हेंबर 2025 पर्यंत राज्यातील भरपूर लाडक्या बहिणीची केवायसी शिल्लक राहिली होती। त्यामुळे आता सरकारनं आदित्यताईंनी या ठिकाणी 31 डिसेंबर 2025 पर्यंत परत एकदा केवायसीची तारीख वाढवून देण्यात आली होती। आता एकंदरीत पाहिलं तर डिसेंबर पर्यंत केवायसी करणं अनिवार्य होतं। भरपूर लाडक्या बहिणीने 1 ते डिसेंबर महिन्याच्या अगोदर केवायसी केलेली देखील आहे। भरपूर लाडक्या बहिणीची केवायसी सक्सेसफुल देखील झालेली आहे, तरी पण त्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे आले नाहीत, डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत। काही लाडक्या बहिणीकडून केवायसी करताना चुका देखील झाल्यात। आता चुकीचा पर्याय निवडल्यामुळे काही लाडक्या बहिणीची केवायसी अर्धवट राहिलेली आहे। जर तुमची केवायसी अर्धवट राहिली असेल, नोव्हेंबर महिन्याचे पैसे आले नसतील, डिसेंबर महिन्याचे पैसे आले नसतील, तुमच्याकडे काही चुकीचा पर्याय निवडला असेल तर आता एक तुम्हाला फॉर्म भरून द्यावा लागणार आहे। यासोबतच तुम्हाला हेल्पलाईन क्रमांकावरती तुम्हाला संपर्क देखील करावा लागणार आहे। आता हा फॉर्म कुठे भरायचा आहे, कसा भरायचा आहे, कधीपर्यंत भरायचा, हा जो हेल्पलाईन क्रमांक आहे तो काही देण्यात आलाय, तो क्रमांक कोणता आहे, कुठे फोन लागतो, यावरती काय बोलायचं याची देखील संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये, कोणत्या बहिणीच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर जमा केला जाणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहीण असाल, लाडकी बहिणी योजनेची लाभार्थी असाल, तुम्हाला सुद्धा हा जानेवारी महिन्याचे 1500 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ फक्त पाहत चला। बघा आता लाडक्या बहिणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज या ठिकाणी 26 जानेवारी आणि त्या पार्श्वभूमीवर तर लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी लाडक्या बहिणीची जानेवारीची प्रतीक्षा या ठिकाणी संपली जाऊ शकते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे प्रत्येक महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो, परंतु जर विचार करायला गेलं तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल, डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल, हा नोव्हेंबर महिन्याचा शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नव्हता, त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आला नव्हता। त्यामुळे आता जानेवारी हप्ता कशामुळे शेवटच्या आठवड्यामध्ये येईल असा प्रश्न तुम्हाला पुन्हा उपस्थित करू शकतो। परंतु लाडक्या बहिणींनो विचार जर करायला गेला
तर बघा, राज्यातील शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी या स्वराज्य स्थानिक संस्थांच्या ज्या काही निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या अगोदर जमा केला जाईल अशा तुफान देखील बातम्या व्हायरल झालेल्या होत्या. त्यातच मोठी ठरलेली बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये सुद्धा सारी ज्या जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या अगोदर जानेवारीचा हप्ता जमा केला जाईल. एकंदरीत जर लाडक्या बहिणीच्या त्यांच्या योजनेचे पैसे मिळतील तर याचा फायदा सरकार कुठेतरी घेईल असं सुद्धा या ठिकाणी बोललं जात होतं. एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणीनं फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. आता या निवडणुका महानगरपालिकेप्रमाणेच होणार आहेत. बघा, महानगरपालिकेच्या निवडणुका तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता विस्तारित करण्यात आला होता. एकंदरीत जर पाहायला गेलं तर 15 जानेवारी 2026 पासून महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या. तर या निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला 14 जानेवारी म्हणजे मकर संक्रांती निमित्त तुमच्या खात्यामध्ये 13 जानेवारी आणि 14 जानेवारी या 2 दिवसांमध्ये डिसेंबर आणि त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींना आता जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींना खात्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत. बघा, अशा बातम्या देखील व्हायरल होत आहेत. त्यातच आता एक महत्त्वाची अपडेट आले. आता बघा, या अपडेटच्या माध्यमातून खात्रीशीर माहिती तुम्हाला देऊ शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढचा हा व्हिडिओ तुम्ही पाहत चला. बघा, लाडक्या बहिणींनी एकंदरीत जर पाहायला गेलं राज्यातील सर्व लाडक्या बहिणीची प्रतीक्षा आता संपलेली आहे. जी काही महत्त्वाची अपडेट आता समोर आले ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, भरपूर लाडक्या बहिणींना वाटत होती की लाडकी बहिणी योजना बंद होणार, परंतु लाडक्या बहिणींनो, कालच एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जी काही गोरगरीब बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ सुरळीतपणे चालूच राहणार आहे. जशी शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना आहे, PM किसान योजना आहे, या सोबतच पीक विमा योजना आहे, अतिवृष्टी आहे, कर्जमाफी आहे, अशा काही 4 ते 5 या शेतकरी बांधवांसाठी योजना आहेत. यासोबतच राज्यातील अपंग असणारे जे काही निराधार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा संजय निराधार योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे, वृद्धपकाळ पेन्शन योजना आहे, अशा ज्या काही योजना आहेत त्याच पद्धतीने आता राज्यातील महिलांसाठी फक्त एकच योजना सुरू आहे. त्यामुळे महिलांची योजना कधीच बंद पडणार नाही. जोपर्यंत राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आणि अर्थमंत्री अजितदादा पवार असतील तोपर्यंत लाडक्या बहिणीचा हप्ता सोडणाऱ्या महिला, बाल विकासच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम असतील तोपर्यंत जी लाडकी बहीण योजना आहे ती कधीच बंद होणार नाही. अशा पद्धतीची माहिती फडणवीस साहेब, अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब आणि आदित्य तटकरे मॅडम या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्याच्या राजकारणामध्ये कधी पण काही होऊ शकतं. जशी मुंबईमध्ये धावपळ असते तशीच राजकारणामध्ये देखील धावपळ असते. मुंबईचं राजकारण कसं बदलतं त्याच पद्धतीने राजकारणामध्ये सुद्धा मोठ्या हालचाली सुरू असतात. बघा, लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपल्याला राजकारणामध्ये पडायचं नाही, परंतु लाडक्या बहिणींनो, जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे 19 हप्ता कोणकोणत्या बहिणीच्या खात्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये कशा पद्धतीने वितरित केला जाणार आहे त्याच विषयी सुद्धा माहिती देतो. परंतु लाडक्या बहिणींनो, 5 प्रकारच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता वितरित होणार नाही. ज्या लाडक्या बहिणी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणी त्यांना पैसे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, त्यांना काय काय करायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती सांगतो. बघा, लाडक्या बहिणींनो, राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे देखील समोर आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये हे घोटाळे कसे झाले आहेत. तर बघा, लाडकी बहिणींनो, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती त्यावेळेस सरसकट सर्व महिलांनी अर्ज केलेले होते आणि सर्व महिलांनी गॅरंटी देखील होती की सर्वांना पैसे येणार. तशाच पद्धतीने मोजक्या बहिणीचे अर्ज सुद्धा अपात्र झाले होते. परंतु जास्तीत जास्त बहिणीच्या खात्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर पैसे जमा झालेले होते. एकंदरीत जर पाहायला गेलं तर त्यावेळेस सरकारकडे जास्त फॅसिलिटी नव्हते, त्यावेळेस काय जास्त पात्रता तपासण्यात येत नव्हत्या. सरसकट लाभ तुम्हाला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला होता. पात्रता सुद्धा जास्त तपासल्या जात नव्हत्या. परंतु कालांतराने काय झाले की लाडक्या बहिणीची संख्या वाढलेली होती आणि सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार पडायला मिळत होता. त्यामुळे कारण राज्यामध्ये विविध योजना देखील सुरू आहेत, त्या सर्व योजनेचे पैसे हे सरकारला द्यावंच लागत असतात. त्यातच नवीन योजना या ठिकाणी असते. या नवीन योजनेमध्ये जास्त लाभार्थीची संख्या वाढली की एका महिन्याचा जो हप्ता वितरित करायचा असेल तर सरकारला जवळजवळ 36,000 कोटीचा निधी या ठिकाणी एका हप्त्याच्या आसपास लागू शकतो. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून परत एकदा निर्णय घेण्यात आलाय की तर या योजनेमध्ये लाडक्या बहिणी योजना अपात्र असतील त्यांनाच फक्त हे पैसे वाटप करा. परंतु ज्या काही लाडक्या बहिणी अपात्र असतील, KYC नंतर अपात्र झाले असतील तर त्यांना पैसे सोडायचे नाहीत, अशी देखील माहिती आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे. बघा, त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढचे 2 मिनिटं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे पुढचे 2 मिनिटं आवर्जून पहा. हा व्हिडिओ पाहत सुद्धा राहायचा आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, एकंदरीत जर पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये जे पण काही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली होती तर या योजनेच्या माध्यमातून वर्षाला तुम्हाला 3 गॅस देण्याचं वचन या ठिकाणी सरकारने दिलेलं होतं. परंतु गॅस कनेक्शन अद्याप कोणत्याही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आलेलं नाहीत अशीच माहिती या ठिकाणी मिळत आहे.
परंतु लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये येणार आहेत. तुम्ही कोणतीही काळजी करू नका. हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतो की गॅसचे पैसे आम्हाला कधी जमा होणार. तर तुमची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे आणि या नवीन वर्षाच्या निमित्ताने सुद्धा हे पैसे आता सोडणार आहे. त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना वाटत होतं की आमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे महिने पैसे कधी जमा होणार, डिसेंबरचे पैसे कधी जमा होणार, त्यानंतर गॅस कनेक्शनचे पैसे कधी जमा होणार. तर गॅस कनेक्शनचे पैसे देखील जमा होणार आहेत. नोव्हेंबर डिसेंबरचे महिने देखील पैसे जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्ही कोणतीही काळजी करू नका. आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर जवळजवळ 2 कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणीचे अर्ज या ठिकाणी या योजनेमध्ये पात्र आहेत. तर त्या लाडक्या बहिणींना दिलासा देखील मिळत आहे, कारण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे, नंतर जानेवारी महिन्याचे पैसे, त्यानंतर डिसेंबर महिन्याचे पैसे, नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील या ठिकाणी जमा होणार आहेत. ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत तर अशा सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा होणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा लाडक्या बहिणींनो, आपला आधार कार्डचा 12 अंकी नंबर असतो, त्या नंबरला आपल्या बँक खात्याचा नंबर लिंक आहे का ते देखील तुम्ही चेक करून घ्या. आपण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या ठिकाणी स्कीमच्या माध्यमातून हे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सोडले जात असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं पहिले जे काही काम करायचं आहे ते पहिलं काम म्हणजे आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक आहे का हे देखील तुम्हाला तपासायचं आहे. तर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर तुम्हाला 1001% पैसे येणार आहेत. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम करायचं आहे म्हणजे सध्या स्थितीला तुम्हाला अर्ज पात्र आहे का हे तुम्हाला पाहायचं आहे. तुमच्या मोबाईलवरती रिजेक्टेड म्हणून SMS आला असेल तर तुम्हाला तात्काळ एक फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म भरले तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. यानंतर लाडक्या बहिणींनो, तिसरं जे महत्त्वाचं काम आहे, तिसरं म्हणजे आपल्याला आधार कार्ड अपडेट नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं आहे. त्यानंतर तुमचा फोटो तपासायचा आहे. जे काही आधार कार्डवरचे पत्ता असेल, जन्मतारीख असेल ते व्यवस्थित तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर चौथं तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे म्हणजे आपलं पॅन कार्ड आधार कार्ड सोबत तुम्हाला लिंक करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर बँक खात्याला लिंक करायचा आहे. अशा पद्धतीने सर्व गोष्टी लिंक केल्या आहेत का हे देखील तुम्हाला तपासायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, 5वं तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे जर नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले नसतील तर तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म अचूक पद्धतीने जेणेकरून भरायचा आहे. जे तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे येतील, नंतर डिसेंबर महिन्याचे पैसे येतील आणि जानेवारी महिन्याचे देखील पैसे येतील. तो फॉर्म कसा भरायचा बघा, त्याविषयी सुद्धा माहिती सांगतो. परंतु लाडक्या बहिणींनो, पात्रता देखील लक्षात घ्या. लाडक्या बहिणी ज्यावेळेस लाडक्या बहिणी योजना सुरू करण्यात आली होती तर त्यावेळेस देखील या पात्रता लावण्यात आल्या होत्या. उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर लाडक्या बहिणीकडे 4 चाकी गाडी नसावी, उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असायला पाहिजे, बहीण महाराष्ट्र राज्याची रहिवासी असली पाहिजे. अशा पद्धतीने जुन्या पात्रता होत्या. जर तुम्ही या जुन्या पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला पैसे मिळत राहतील. परंतु जर काय तुम्ही जुन्या पात्रतेमध्ये पात्र ठरत नसाल तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. बँकेच्या मेसेजची देखील वाट पाहून सुद्धा तुम्हाला उपयोग होणार नाही. या पात्रता सांगितल्यात लाडक्या बहिणींनो. आता पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणीची संख्या जास्त आहे. परभणी, बीड, अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, धुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होत आहेत. नंदुरबार, जालना असेल, जळगाव असेल अशा जिल्ह्या पद्धतीने जे काही 36 जिल्हे तर या 36 जिल्ह्यामध्ये जानेवारीचा हप्ता 100% जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे. आणि नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे सुद्धा बहिणीला मिळतील. आता बघा लाडक्या बहिणी SBI असेल, SBI बँक असेल, पोस्ट बँक असेल, त्यानंतर सरकारी बँका असतील, खाजगी बँका असतील तर या सर्व बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत. अशी माहिती सुद्धा आता राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आली आहे. लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.